इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान. पाहूया स्वाध्याय पाठ 16वा आनुवंशिकता व परिवर्तन. प्रश्न पहिला. कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1. आनुवंशिक लक्षणे माता पित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात, म्हणून जनुकांना आनुवंशिकतेचे कार्यकारी घटक म्हणतात. पुनरुत्पादनाच्या अलैंगिक प्रजनन प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात सूक्ष्म भेद असतात. 3. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्रे होय. 4. गुणसूत्रे मुख्यतः DNA ची बनलेली असतात. 5. पुनरुत्पादनाच्या लैंगिक प्रजनन प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवातील भेद जास्त असतात. प्रश्न दुसरा. स्पष्टीकरण लिहा. 1. मेंडेलची एकसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. मेंडेलने जे प्रयोग केले त्यात विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या वाटाणाच्या झाडांमध्ये संकर घडवून आणला. अशा प्रकारच्या संकराला एकसंकर म्हणतात. प्रथम जनक पिढीत उंच व बुटकी झाडे संकरासाठी वापरण्यात आली. यांच्या संकरातून जी झाडे निर्माण झाली ती सर्व उंच होती, म्हणून उंच असण्याच्या लक्षणाला मेंडेलने प्रभावी म्हटले. पहिल्या पिढीतील सर्व झाडे प्रभावी लक्षणामुळे उंच झाली. बुटके हे लक्षण अप्रभावी ठरले. पहिल्या पिढीतील सर्व झाडांची स्वरूपविधा उंच असली तरी जनुकविधा मिश्र स्वरूपाची होती. दुसऱ्या संतानीय पिढीत उंच व बुटकी अशा दोन्ही प्रकारची झाडे होती. मेंडेलच्या आकडेवारीनुसार एकूण 929 वाटाण्याच्या झाडांपैकी 705 झाडे उंच तर 224 झाडे बुटकी आली. म्हणजेच या झाडांचे स्वरूपविधा गुणोत्तर जवळपास 3 उंच तर 1 बुटके, तर जनुकीय गुणोत्तर 1 कॅपिटल टी म्हणजे उंच त्यास 2 कॅपिटल टी स्मॉल टी त्यास 1 दोन्ही स्मॉल टीज असे आहे. म्हणजेच दुसऱ्या पिढीतील स्वरूपता झाडे 2 प्रकारची तर जनुकीय संकल्पनेनुसार 3 प्रकारची झाडे येतात. मेंडेलची द्विसंकर संतती कोणत्याही एका संकराद्वारे स्पष्ट करा. द्विसंकरात विरोधी लक्षणांच्या 2 जोड्यांचा समावेश होतो. मेंडेलने गोल पिवळ्या बीजांच्या झाडांच्या सुरकुतलेल्या हिरव्या बीजांच्या झाडांशी संकर घडवून आणला. यात बीजाचा रंग व प्रकार अशा 2 लक्षणांचा समावेश आहे, म्हणूनच याला द्विसंकर म्हटले जाते. गोल आकार आणि पिवळा रंग ही प्रभावी लक्षणे आहेत. सुरकुतलेला आकार आणि हिरवा रंग ही अप्रभावी लक्षणे आहेत. जनक पिढीत युग्मके तयार होताना जनुकांची जोडी स्वतंत्ररित्या वेगळे होते. त्यामुळे कॅपिटल RRYY झाडांपासून कॅपिटल RY प्रकारची युग्मके तयार होतात. तसेच स्मॉल RRYY झाडांपासून स्मॉल RY तयार होतात. युग्मकामध्ये जनुकाच्या जोडीचे प्रतिनिधित्व त्यातील प्रत्येकी एका घटकाद्वारे होते. द्विसंकरज पिढीतील झाडे 4 प्रकारची युग्मके तयार करतात. कॅपिटल RY, कॅपिटल R स्मॉल y, स्मॉल r कॅपिटल Y, R आणि Y स्मॉल. पहिल्या पिढीतील झाडाच्या स्वफलनातून दुसरी संतानीय पिढी तयार होते. यांचे 4 प्रकारचे पुयुग्मक व 4 प्रकारचे स्त्रीयुग्मक यांच्या संकरणातून 16 वेगवेगळ्या जोड्या तयार होतात. या ठिकाणी आपण पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांच्या 16 जोड्या पाहू शकतो. स्वरूपविधा गुणोत्तर 9 3 3 3 1. जनुकविधा गुणोत्तर 1 1 त्यास 2 त्यास 2 त्यास 4 त्यास 2 त्यास 2 त्यास 1 आणि त्यास 1 अशा प्रमाणे आपणास गुणोत्तर मिळते. मेंडेलची एकसंकर
व द्विसंकर संतती यातील फरक यांचे मुद्दे लिहा. एकसंकर संतती यामध्ये विरुद्ध लक्षणांची एकच जोडी असलेल्या सजीवांमध्ये संकर घडवून आणतात. द्विसंकर संतती यामध्ये विरुद्ध लक्षणांच्या दोन जोड्या असलेल्या सजीवांमध्ये संकर घडवून आणतात. एकसंकर संतती यात दुसऱ्या संतानीय पिढीमध्ये स्वरूपविधांचे 3:1 हे गुणोत्तर प्रमाण असते. द्विसंकर संतती यामध्ये दुसऱ्या संतानीय पिढीमध्ये स्वरूपविधांचे 9:3 हे गुणोत्तर प्रमाण असते. जनुकीय विकार असलेल्या रुग्णांबरोबर राहण्याचे टाळणे योग्य आहे का? जनुकीय विकार हा संक्रमित नाही, तो संपर्कात आल्यामुळे होत नाही. जनुकीय विकार हा आई आणि वडिलांकडून त्यांच्या संततीत उतरू शकतो. तसेच हा विकार कधी बरा होत नाही. भ्रूणामध्येच जनुकीय विकार आलेले असल्यामुळे पेशीत विकृत गुणसूत्रे असतात. अशा व्यक्तींना आधाराची आवश्यकता असते. त्यांच्या आई वडिलांना देखील मदतीची गरज असते. म्हणून शक्य असेल तेवढी मदत अशा व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबाला करावी. जनुकीय विकार असलेल्या रुग्णांबरोबर राहणे टाळणे हे अयोग्य आहे. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. तो मुख्यतः केंद्रकाम्ले व प्रथिने यांनी बनलेला असतो. गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो. त्याला प्राथमिक संकुचन किंवा गुणसूत्र बिंदू म्हणतात. यामुळे गुणसूत्राचे 2 भाग पडतात. प्रत्येक भागास गुणसूत्रभुजा म्हणतात. गुणसूत्रांचे प्रकार. प्रकाराचे नाव मध्यम केंद्री. याची गुणसूत्र बिंदूची रचना ही मध्यावर असते. गुणसूत्रभुजा समान आणि याचे दृश्य स्वरूप व्ही. दुसरा प्रकार उपमध्य केंद्री. याची गुणसूत्र बिंदू रचना मध्याच्या जवळपास, तर गुणसूत्रभुजा एक दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते आणि याचे दृश्य स्वरूप इंग्रजी एल अक्षराप्रमाणे. तिसरा प्रकार अग्रकेंद्री. गुणसूत्र बिंदू रचना एका टोकाजवळ. गुणसूत्रभुजा एक खूप मोठी असते व दुसरी खूपच छोटी असते. हे इंग्रजीच्या जे अक्षराप्रमाणे असते. चौथा प्रकार अंत्यकेंद्री. गुणसूत्र बिंदू रचना म्हणजे एकदम टोकाला. गुणसूत्रभुजा यात एकच गुणसूत्रभुजा असते आणि इंग्रजी अक्षर आय याप्रमाणे ते दिसते. काळिक पेशीत गुणसूत्रांच्या जोड्या असतात. या जोडीतील गुणसूत्रे आकार व रचनेने सारखी असल्यास त्यांना समजातीय गुणसूत्रे म्हणतात, तर आकार व रचनेने सारखी नसल्यास त्यांना विजातीय गुणसूत्रे म्हणतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात गुणसूत्रांची एक जोडी अन्य जोड्यापेक्षा वेगळी असते. या जोडीतील गुणसूत्रांना लिंग गुणसूत्रे व अन्य गुणसूत्रांना अलिंगी गुणसूत्र म्हणतात. डीएनए रेणूची रचना स्पष्ट करा. गुणसूत्रे मुख्यतः डीएनएची बनलेली असतात. डीएनए रेणूची रचना सर्व सजीवात सारखी असते. इसवी सन 1953 साली वॅटसन व क्रिक यांनी या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीत न्यूक्लियोटाइडचे 2 समांतर धागे एकमेकांभोवती लपेटलेले असतात. यास द्विसर्पिल रचना म्हणतात. नायट्रोजन युक्त पदार्थ ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन अशा 4 प्रकारचे असतात. त्यापैकी ॲडेनिन व ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडिन्स म्हणतात. न्यूक्लियोटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजन युक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. डीएनएच्या रेणूमध्ये न्यूक्लियोटाइडची रचना साखळीसारखी असते. डीएनएचे 2 धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातील 2 खांब.
प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांची बनलेली असतात. शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे हायड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजन युक्त पदार्थांची जोडी होय. डीएनए फिंगर प्रिंटिंगचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकेल याबाबत तुमचे मत व्यक्त करा. 1. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी डीएनए फिंगर प्रिंटिंगचा उपयोग केला जातो. 2. जर एखादी बेवारस मृत व्यक्ती आढळल्यास तिची ओळख पटवण्यासाठी देखील याचा वापर करतात. 3. आपला वंश ओळखण्यासाठी याचा उपयोग करतात. 4. उत्खनन करताना जीर्ण अवशेष मिळाल्यास त्यांचाही अभ्यास या तंत्राने करतात. आरएनए ची रचना, कार्य व प्रकार स्पष्ट करा. आरएनए हे पेशीतील महत्वाचे न्यूक्लिक आम्ल होय. हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन व युरॅसिल या 4 नायट्रोजन युक्त पदार्थांनी बनलेले असते. रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि नायट्रोजन युक्त पदार्थाचा रेणू यांच्या संयोगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्यूक्लियोटाइड तयार होते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून आरएनएचा महारेणू तयार होतो. कार्यप्रणालीनुसार आरएनएचे 3 प्रकार आहेत. 1. रायबोझोमल आरएनए, रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आरएनएचा रेणू होय. रायबोझोम प्रथिन संश्लेषणाचे काम करतात. 2. मॅसेंजर आरएनए, पेशी केंद्रामध्ये असलेल्या जनुकामधील अर्थात डीएनएच्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोम पर्यंत नेणारा दूत रेणू. 3. ट्रान्सफर आरएनए, मॅसेंजर आरएनए वरील संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोम पर्यंत आणणारा आरएनएचा रेणू. लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी करणे का गरजेचे आहे? अनेक व्यक्ती जनुकीय आजारांचे वाहक असतात. आई आणि वडील दोघेही वाहक असतील तर होणारी संतती त्या रोगाची शिकार बनते. दातृपेशी पांडुरोग किंवा विविध संलक्षण विकृती अशा कधीही न बरे होणारे रोग किंवा विकृती आपल्या अपत्याला होणार की नाही याची माहिती झाली तर भविष्यात होणारा त्रास वाचवता येतो. एड्स सारख्या रोगापासून दूर राहायचे असेल तर जोडीदाराच्या रक्त तपासणीचा आग्रह धरलाच पाहिजे. आई RH निगेटिव्ह आणि वडील RH पॉझिटिव्ह असतील तर त्यांना होणाऱ्या मुलात खूप गुंतागुंतीच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्त तपासणी केलीच पाहिजे. प्रश्न 4, थोडक्यात माहिती लिहा. डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता. अलिंगी किंवा काही गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे डाऊन सिंड्रोम ही विकृती निर्माण होते. ही विकृती मानवाच्या बाबतीत पहिल्यांदाच शोधलेली व वर्णन केलेली गुणसूत्रीय विकृती आहे. यात गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्र दिसतात. या विकृतीला ट्रायसोमी 21 असेही म्हणतात, कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशीमध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते. त्यामुळे अशा अर्भकात 46 ऐवजी 47 गुणसूत्र दिसतात. अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्य आहे. कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोटे, आडवी एकच हस्तरेषा, डोक्यावर विरळ केस अशी काही लक्षणे असतात. यांचे अपेक्षित आयुर्मान 16 ते 20 वर्षे असते. यांच्या चेहऱ्याची ठेवण मंगोलियन व्यक्तींसारखी असते. एक जनुकीय विकृती. एखाद्या सामान्य जनुकांमध्ये उत्परिवर्तन होऊन त्यांचे रूपांतर सदोष जनुकात होण्याने जे विकार उद्भवतात त्यांना एक जनुकीय विकृती म्हणतात. या प्रकारचे सुमारे 4000हून अधिक मानवी विकार माहित झालेले आहेत. सदोष जनुकांमुळे शरीरात जनुकांमार्फत तयार होणारी उत्पादिते तयार होत नाही किंवा
अल्प प्रमाणात तयार होतात. या प्रकारचे चयापचयाचे जन्मजात विकार कोवळ्या वयात जीवघेणे ठरू शकतात. अशा प्रकारच्या रोगांची उदाहरणे हचिन्सन्स रोग, टे सॅक्स रोग, फेनिलकीटोनेमेह, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, वर्णकहीनता, हिमोफिलिया, रातांधळेपणा इत्यादी. सिकल सेल ॲनिमिया लक्षणे व उपाययोजना. लक्षणे: हातापायावर सूज येणे, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, सर्दी व खोकला होणे, अंगात बारीक ताप राहणे, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. उपाययोजना: हा आजार प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो, म्हणून लग्नापूर्वी वधू आणि वर यांनी तपासणी करून घ्यावी. सिकल सेल वाहक किंवा पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे. हा आजार असणाऱ्या व्यक्तीने दररोज एक फॉलिक ऍसिडची गोळी सेवन करावी. प्रश्न 5वा. अ, ब व क गटांचा परस्परांशी काय संबंध आहे? लेबेरची आनुवंशिक चेता विकृती, तंतुकणिका विकृती, भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होते. 2. मधुमेह, बहुघटकीय विकृती, रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम. 3. वर्णकहीनता, एकजनुकीय विकृती, निस्तेज त्वचा, केस पांढरे. 4. टर्नर सिंड्रोम, 45+X, स्त्रिया प्रजननक्षम नसतात. 5. क्लाइनफेल्टर सिंड्रोम, 45+XXY, पुरुष प्रजननक्षम नसतात. प्रश्न 6वा. सहसंबंध लिहा. 44+X टर्नर सिंड्रोम, 44+XXY क्लाइनफेल्टर सिंड्रोम. 3:1 एक संकर, 9:3 द्विसंकर. स्त्रिया टर्नर सिंड्रोम, पुरुष क्लाइनफेल्टर सिंड्रोम. प्रश्न 7वा. आनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघ तक्ता तयार करा. आनुवंशिक विकृती 4 प्रकार: तंतुकणिकीय, एकजनुकीय, बहुघटकीय, गुणसूत्र विकृती. एकजनुकीय मध्ये पुन्हा 2 प्रकार: 1. वर्णकहीनता, 2. दात्रपेशी पांडुरोग. गुणसूत्र विकृती यामध्ये 2 प्रकार: संख्यित विकृती आणि रचनेत विकृती. संख्यित विकृतीमध्ये 2 प्रकार: आधिक्य आणि कमतरता. आधिक्य मध्ये पुन्हा 2 प्रकार: अलिंगी गुणसूत्रात आधिक्य आणि लिंग गुणसूत्रात आधिक्य. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील पाठासह.